आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, कारण एकीकडे महायुतीचा जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे। शिवाजी पार्कवर ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकत्रित येतील, महायुतीचं हे महाशक्ती प्रदर्शन पाहायला मिळेल। दुसरीकडे बीकेसी मध्ये देखील महाविकास आघाडीची आज सभा होणार आहे, त्यामुळे दोनही सभांकडे लोकशाही मराठीची सुद्धा विशेष नजर असणार आहे। क्षणाक्षणाचा अपडेट तुम्हाला या दृष्टिकोनातून सातत्याने देत राहणार आहोत। पण आजची आघाडीची वर्तमानपत्र तुमच्या भेटी करता नेमकी काय हेडलाईन्स घेऊन आलेली आहेत ते देखील सुरुवातीला आपण पाहूया लोकसत्तानं आज नेमकी काय हेडलाईन केलेली आहे। तर लोकसत्तानं घाटकोपरचा मुद्दा उपस्थित केलेला आहे, अर्थात घाटकोपर दुर्घटनेतील मुख्य आरोपीला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। ही लोकसत्ताची आज कॉलम स्टोरी पाहायला मिळते, कारण सातत्यानं 2 दिवस जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मात्र मुख्य आरोपी असलेल्या भावेश भिंडेनं सातत्यानं पोलिसांना गुंगारा दिलेला होता। तर घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर लोखंडी फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश प्रभुदास भिंडे वय वर्ष 51 याला गुरुवारी राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे। फरार झाल्यानंतर तो उदयपूरमधल्या एका रिसॉर्टवर दडून बसलेला होता। सोमवारी वादळी वाऱ्यामुळे जाहिरात फलक कोसळल्यानंतर पंतनगर पोलिसांनी रात्री हा फलक लावणाऱ्या इगो मीडिया कंपनीचा संचालक भावेश भिंडे विरोधात अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला होता। तेव्हापासून भिंडे फरार होता। मुंबई पोलिसांचं पथक त्याच्या मुलुंडच्या घरी पोहोचलं, पण तोपर्यंत तो पसार झाला। शेवटचं ठिकाण लोणावळा कळल्यानंतर पोलीस तिथं पोहोचले, तिथूनही त्यांना पोबारा केला। अखेर मुंबई पोलिसांच्या पथकानं मिळालेल्या माहितीच्या आधारे उदयपूर गाठलं आणि एका रिसॉर्टमधून भिंडेच्या मुसक्या आवळल्या। आता पाहूया महाराष्ट्र टाइम्सनं नेमकी काय हेडलाईन केलेली आहे। पाहूया आपण महाराष्ट्र टाइम्सची हेडलाईन काय आहे। तर अर्थात नव्या होर्डिंगना परवानगी नाही, ही महाराष्ट्र टाइम्सची आजची कॉलम स्टोरी पाहायला मिळते। नागरी सुरक्षतेला सर्वोच्च प्राधान्य देऊन त्यासोबत शहराला बकालपणा येणार नाही ना, अशा रीतीनंच यापुढे जाहिरात फलकांना परवानगी दिली जाईल। त्या दृष्टीनं जाहिरात फलक धोरणांमध्ये तरतुदींचा समावेश करण्यात येईल, त्यामुळे तुर्तास नवीन जाहिरात फलकांना परवानगी दिली जाणार नाही, असं मुख्य मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्पष्ट केलेलं आहे। आता वळूया सामनात नेमकी काय बातमी आहे याकडे। सामनात अर्थातच उद्धव ठाकरे यांच्या सभेसंदर्भात ही बातमी देण्यात आलेली आहे। मोदींच्या सभेसाठी आज पुन्हा मुंबईकर वेठीला, अशी या ठिकाणी हेडलाईन करण्यात आलेली आहे सामनात। कारण आपण जर पाहिलं तर घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटनेनंतर 15 निष्पाप बळी गेले, तरी त्याच भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केलेला होता। त्यासाठी एलबीएस मार्गासह अनेक रस्ते बंद करण्यात आलेले होते, मेट्रो सेवा थांबवण्यात आली होती। त्याचे मुंबईकरांना फटका बसला, प्रचंड हाल झाले। ही बातमी लोकशाही मराठीनं देखील लावून धरलेली होती। आता उद्या म्हणजे आज दादर इथल्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर मोदींच्या सभेकरता मुंबईकरांना पुन्हा वेठीस धरलं जाणार आहे। सभेकरता वाहतूक पोलिसांनी काही बदल केलेले आहेत, वाहतूक मार्गामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत। हाही मुद्दा या ठिकाणी उपस्थित करण्यात येतोय। सामनातून काही वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत, पर्यायी मार्ग या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत। त्यामुळे या सभेच्या दृष्टिकोनातून मुंबईकर पुन्हा वेठीस धरले जाऊ शकतात, अशी शक्यता सामनातून या ठिकाणी व्यक्त करण्यात आली आहे। आता पाहूया आपण गुजरात समाचारनं नेमकी काय आज हेडलाईन केलेली आहे। गुजरात समाचारमध्ये आज नेमकी काय महत्त्वाची बातमी आहे, तर ईडीच्या मनमानी अटकेला सर्वोच्च लगाम, असं म्हणत ही बातमी करण्यात आलेली आहे। सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी पीएमएलए अंतर्गत ईडीनं केलेल्या अटकेवर अंकुश ठेवला। विशेष न्यायालयानं तक्रारीचा विचार केल्यानंतर ईडी पीएमएलच्या कलम 19चा वापर करून कोणत्याही आरोपीला अटक करू शकत नाही, असं न्यायालयानं गुरुवारी सांगितलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयानं 30 एप्रिलला या प्रकरणी निकाल राखून ठेवलेला आहे आणि त्यानंतर 30 एप्रिलला जो निकाल राखून ठेवलेला होता त्या सगळ्या संदर्भात आता उकल होताना दिसते।
आता पाहूया टाइम्स ऑफ इंडियामध्ये नेमकी काय हेडलाईन करण्यात आलेली आहे। तर ही पाहतोय आपण टाइम्स ऑफ इंडियामध्ये अरविंद केजरीवाल यांचा हा मुद्दा उपस्थित करण्यात येतोय। अरविंद केजरीवाल यांना जामीन जो मिळालाय तो अपवाद नाही असं या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या त्यांच्या याचिकेवर विचार करून त्यांना विशेष वागणूक दिली जाऊ नये असा युक्तिवाद केला असता सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण दिलंय। दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना आणि त्यांना अंतरिम जामीन मंजूर करताना कोणताही अपवाद करण्यात आलेला नाही। दरम्यान या निर्णयासंदर्भात होत असलेल्या राजकीय दावे प्रतिदाव्यांवर भाष्य करण्यास कोर्टानं नकार दिलेला आहे। ईडी कांट अरेस्ट अक्यूज वन्स कोर्ट टेक्स कंजेक्शन्स ऑफ कंप्लेंट सुप्रीम कोर्ट असं म्हणत या ठिकाणी ईडीनं केलेल्या कारवाईवर अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भातल्या या कारवाईवर स्पष्टीकरण आता देण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।